श्रावण महिन्याला सुरुवात झाली की प्रत्येक सणाला ही सुरुवात होत असते आणि प्रत्येक घरामध्ये त्याची एक्साइटमेंट लेवल फार नेक्स्ट लेवलची असते. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी आणि सोबतच पहिला श्रावण सोमवार सुद्धा आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून मी मस्तपैकी घरातली झाडू पोछा सगळं करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर येथे मी सगळ्यात आधी पूजा करून घेत आहे. आता नागपंचमीच्या दिवशी हा जो फोटो दिसतोय ना तुम्हाला मागचा, म्हणजे जो पेपर, हा खूप महत्त्वाचा असतो. कारण मोस्ट ऑफ द सिटीज मध्ये ना वारूळ वगैरे काही इझिली अवेलेबल नसतात. तर त्यामुळे ना मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला अशाच पद्धतीची जी काही फ्रेम असते किंवा मग फोटो असतो याचाच वापर करावा लागतो पूजेसाठी. तर तो फोटो ना मी काल संध्याकाळी घेऊन आलते आणि तो स्टँड होण्यासाठी ना मी त्याला काही अशा पद्धतीने ना बुकवर स्टिक करून घेतले, जेणेकरून तो स्टँड असं म्हणजे छान होल्ड करेल. आता ही पूजा अशी खूप मोठी काही नसते, अगदी छोटीशी सिंपल असते. त्यामुळे ना मी छोट्याशा चौरंगावरती ही पूजा मांडून घेतलेली आहे. तर पूजा मांडण्यासाठी मी सगळ्यात आधी दिवा लावून घेतला होता. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली. त्यानंतर तांदूळच्या सहाय्याने मी इथं छोटे छोटे असे साप काढून घेतलेले आहे. आता बऱ्याच ठिकाणी याची पद्धत खूप वेगवेगळी आहे. मी थोडीशी यूट्यूबवर बघूनच ही पूजा करते, तर त्यामुळे ही अशी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, हे साप काढण्यासाठी मी बासमती तांदूळ वापरले होते, त्यामुळे हे व्यवस्थित शेपमध्ये आलेले नाहीये. पण तुम्ही ना या ठिकाणी जे काही स्मॉल ग्रेन तांदूळ असतात ना, ते वापरले ना तर छान यांच्या आकृती आल्या असत्या. बरं असो, त्यानंतर यांना नैवेद्य वगैरे दिला. तर नैवेद्यामध्ये ना मी इथं दूध सोबतच ज्या ज्वारीच्या लाह्या असतात ना त्या आणि फुटाणे असा यांचा नैवेद्य असतो. तर पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना इथे मी ना स्वयंपाकाला लागलेले होते. तर आमच्याकडे ना नागपंचमी असते ना त्या दिवशी अजिबात तवा वगैरे ठेवत नाही. त्या दिवशी शक्य असेल असं भाजलेले पदार्थ वगैरे असतील किंवा तळण असं काहीतरीच बनवलं जातं. तर मला आठवतं लहानपणापासून आमच्याकडे ना नागपंचमीच्या दिवशी मोस्ट ऑफ द टाइम चकुल्या असायच्या किंवा मग डाळ वाफळ्या किंवा डाळ बट्ट्या यांचाच मेन्यू असायचा. या व्यतिरिक्त आमच्याकडं म्हणजे तांदूळ सुद्धा खात नाही या दिवशी, असं खूप असे नियम आहेत. आता यामागे कोणतं सायंटिफिक रिझन आहे किंवा कारण आहे हे मला अजिबात माहीत नाहीये, पण मी माझ्या घरामध्ये लहानपणापासून हे बघितलेलं आहे. त्यामुळे मला हे चांगलं लक्षात आहे. त्यामुळे मग मी पण हे फॉलो करत असते. आता सकाळी मी पूजा करत होते, मग माझा मुलगा कसा मागे राहणार, तर माझं लक्ष नव्हतं बरं का त्याच्याकडे. पण सहज माझं लक्ष गेलं, कारण की तो आहे ना जन गण मन म्हणत होता. माझ्या म्हणजे सहज कानावर पडलं. जेव्हा मी त्याच्याकडे बघितलं ना तर तो असं काही ना पूजेसमोर बसून आहे ना असं काहीतरी तो बोलत होता. म्हटलं खूपच असं मला हसू येण्यासारखं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, म्हणून मी तुमच्यासोबत पण ते शेअर केलंय. म्हणजे लिटरली देवांसमोर जनगण म्हणायचं, जय हिंद म्हणायचं. मला तर खूप जास्त हसू येत होतं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. आता नागपंचमी होती आणि ॲज युजल आमच्याकडे तवा ठेवत नाही आणि चपात्याही बनवल्या जात नाही. बनवायच्याच असेल तर मग पॅन किंवा कढईचा वापर करावा लागतो. पण एवढे कुटाने कोण करणार, म्हणून मी आज मस्तपैकी सिंपल असा डाळ चकोल्याचा प्लॅन केलेला होता. बरेच दिवस झाले मी सुद्धा डाळ चकोल्या बनवलेलं नव्हतं. म्हटलं चला प्रथमलाही काहीतरी नवीन होऊन जाईल आणि मलाही बरेच दिवस झाले मीही खाल्लेलं नव्हतं. म्हटलं चला आज तेच बनवूया. तर डाळ चकोल्या बनवण्यासाठी काही नाही, अगदी सिंपलशी मी जिरे मोहरी सोबतच हिंग कढीपत्ता आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालून ही मी फोडणी देऊन घेतली आणि सिंपलशी मी इथं डाळ बनवून घेतलेली आहे. आता यामध्ये ना तुम्ही कांदा किंवा टोमॅटो, लसूण, मिरची भरपूर काही ॲड करू शकतात, पण मी सिंपल बनवलेलं आहे. त्यामुळे अगदी सिंपल फोडणी देऊन ही डाळ मी वाढून घेतलेली आहे. आता चकोल्या आहे ना, किती मोठी पोळी लाटा किंवा किती पातळ आकार याच्याशी काही घेणं देणं नसतं. शेवटी आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असतात. त्यामुळे ना तुम्ही माझ्या चपातीच्या आकाराकडे ना अजिबात लक्ष देऊ नका. मी अगदी रफ अँड टफ अशा पोळ्या लाटते. फक्त एवढं आहे की मला पोळी लाटताना ना बारीक लाटायची हे लक्षात आहे बरं का. तर त्यामुळे ना तुम्ही माझ्या
चपातीच्या आकाराकडे आणि साईजकडे थोडंसं दुर्लक्ष करा. मी एवढ्या मोठ्या चपात्या आणि एवढ्या एड्यावाकड्या चपात्या पण नाही लाटत. ओके ओके असतात माझ्या चपात्या. तर माझ्याकडे ना पिझ्झा कटर आहे ना, त्यामुळे ना या ज्या चकोल्या आहेत ना खूप इझिली कट होऊन जातात आणि आपला जो पोळपाट आहे ना हा स्क्रॅच फ्री राहतो. त्यामुळे ना मी मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस पण असं काही कटिंग वगैरे करायचं असेल ना त्यावेळेस ना पिझ्झा कटरचाच वापर करते. चाकू वगैरे वापरत नाही. तुम्ही सुद्धा जर चकोल्या वगैरे बनवत असाल ना तर मग तुम्ही पिझ्झा कटरचा वापर नक्कीच करू शकतात. आता जोपर्यंत माझ्या इथं चकोल्या बनवून तयार होत होत्या म्हणजे चपात्या लाटून त्या कट करून होत होत्या तोपर्यंत माझी डाळ इथं छान अशी उकळून झालेली आहे. आणि जेव्हा अशी डाळ उकळून येईल ना त्यावेळेसच आपल्याला या चकोल्या यामध्ये घालायच्या आहेत. नाहीतर मग ना थंड डाळीमध्ये जर घातल्या तर चकोल्या आपल्या फार चिखल होऊन जाईल आणि एकमेकांना असं चिटकून बसतील. त्यामुळे शक्य असेल ना ज्यावेळेस पण डाळ उकळायला येईल ना त्यावेळेसच आपल्याला या चकोल्या यामध्ये ॲड करायच्या आहे. आता चकोल्या ॲड केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी या छान अशा आपल्याला उकळून घ्यायच्या आहे. आणि खरं सांगते या वाफळलेल्या चकोल्या सोबतच वरतून साजूक तूप हा कॉम्बिनेशन आहे ना खरंच खूप छान लागतो बरं का. म्हणजे जितकं सिंपल तितकं ते चविष्ट लागतं. जितकं तुम्ही टेम्पटेटिंग बनवणार तितकंही ते चांगलं लागतं. थोडक्यात सांगायचं तर हे एक छान असं हेल्दी कम्फर्टिंग फूड आहेत बरं का. ज्या दिवशी पण काही बनवण्याचं मूड नसेल ना सिम्पली या डाळ चकोल्या खाऊन घ्या. तुम्हाला एनर्जेटिक तर वाटेलच सोबतच तोंडाला चव सुद्धा येईल. तर ही माझी काही चकोल्यांची रेसिपी आहे ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बरं का. जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी घरातली कामं आवरली आणि जशी जशी संध्याकाळ होते ना तशी तशी माझ्या अंगामध्ये ना एक्साइटमेंट लेवल फार नेक्स्ट लेवलची असते. कारण की संध्याकाळी ना मला गरबाचा क्लास असतो आणि तुम्हाला खरं सांगते मी ना म्हणजे इतक्या दिवस आहे ना दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी ऑप्शन शोधायचे. पण जेव्हा कळलं ना की दुसऱ्यांसाठी कितीही करा ते शून्य असतं ना तेव्हापासून मग मी ठरवलंय काही झालं स्वतःला खुश ठेवायचं. मग स्वतःला खुश ठेवण्यासाठी मग मी ना जेवढं पॉसिबल होईल तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न करते. आता बघायला गेलं ना तर हे गरबाचे क्लास आहे ना माझ्या घरापासून थोडंसं लांब अंतरावर आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत ऑटोने जावं लागतं आणि अर्ध्या रस्त्यापासून मला ना पायी जावं लागतं. पण ते म्हणतात ना आपल्याला जर काही करायचं असेल ना मग आपण त्याचा विचार नाही करत की हे आपल्यापासून लांब आहे की जवळ आहे. फक्त गरज असते ती म्हणजे आपल्या करण्याची. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून मला आहे ना स्वतःला खुश ठेवण्याची प्रायोरिटी मी स्वतःला ठेवली ना तेव्हापासून माझ्यामध्ये खूप जास्त बदल आहे. माझ्या केसांमध्ये, माझ्या त्वचामध्ये, माझ्या मूडमध्ये सगळ्यामध्ये फरक दिसतोय. कारण की मी ओव्हरथिंक करत नाही आता सध्या तरी. कारण मला माहिती आहे मी जर अपसेट झाले ओव्हरथिंक केली तर मी माझ्या मुलाला एक बेस्ट व्हर्जन आई कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे पॉसिबल होईल तेवढं मी खुश होण्याचा स्वतःला प्रयत्न ठेवत असते. आता हे तर माझं पर्सनल मत आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आता 4-5 दिवसामध्ये ना मला गावी जायचं आहे माहेरी रक्षाबंधनसाठी. आणि बरं झालं लकीली माझं NCMC कार्ड जे आहे ना STचं ते आज मला रिसीव्ह झाले. आय थिंक सो 3 वीकमध्ये हे मला रिसीव्ह झाले. तुम्ही जर अजून पण काढलेलं नसेल तर नक्कीच काढून घ्या बरं का. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा.